मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये फटकळ सोनाली सर्वांसमोर बोलून जाते की शुभम भाऊजी, तुम्ही तुमच्या नावाने इमलीच्या पार्लरसाठी कर्ज काढलं आणि त्याचे हप्ते इमली आणि तुषार मिळून दोघेजण फेडणार असंच आपलं ठरलं होतं ना. त्याचं काय झालं? कारण त्यांना दुकान फुकट मिळालं आहे, त्यामुळे हप्ते तरी भरू द्यात असं म्हणून सोनाली जिजाक्कांना विचारते. जिजाक्का, मी काही चुकीचं बोलत नाही ना? यावर जिजाक्का बोलतात, मी काहीही बोलले तरी तू शांत बसणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे. तेव्हा इमली लगेच जिजाक्कांकडे हप्त्याचे पैसे देते तर सोनालीचा चेहरा पूर्णपणे पडतो. तेव्हा इमली सोनालीला बोलते, सोनाली वहिनी, बरं झालं तुम्ही आम्हाला हप्त्याची आठवण करून दिली. त्यावेळी तुषारही सोनालीला चांगलं झापतो आणि बोलतो, तुला वाटतं तसं शुभम दादावर आम्ही सर्व भार कधीच टाकला नसता. तेव्हा भाऊ आणि जिजाक्का तो विषय थांबवायला सांगून इमलीला बोलतात, इमली, तू दुकानामध्ये खूप दमली असशील, अगोदर आराम करायला जा. तेव्हा तुषार आणि इमली आपल्या रूममध्ये जातात. जिजाक्का सोनालीला विचारतात, विक्रम दुकानात आहे, मग तू त्याला चहा दिलास का? तेव्हा सोनाली डोक्याला हात लावते आणि मी लगेच आत्ता देऊन येते असं जिजाक्कांना सांगते. तेव्हा ती पण तेथून जाते. तेव्हा जिजाक्का शुभमकडे ते पैसे देऊ लागतात. शुभम सांगतो की मला खूप मोठी ऑर्डर आहे बारशाची, आता तिकडेच जायचं आहे. मी असं करतो, उद्या ते पैसे बँकेत टाकतो, हे आत्ता तुझ्याजवळ ठेव आणि उद्या मला दे. तर जिजाक्का त्याला सांभाळून जायला सांगतात. तेव्हा शुभम हो बोलतो. तेव्हा जिजाक्का त्या पैशांकडे पाहतच राहतात, कारण ते इमलीने स्वतः कमवलेले असतात. दुसऱ्या दिवशी पाटील मॅडम सर्व कॅडेटला ग्राउंडवर बोलवतात आणि सांगतात की आज तुमच्या ट्रेनिंगला 3 महिने कंप्लीट झाले. आत्ता खूप सोपं टास्क होते, आता इथून पुढे खूप अवघड टास्क असणार आहेत. त्यासाठी तुम्ही मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर असणं खूप गरजेचं आहे. त्यावेळी पाटील मॅडम सांगतात, इथून पुढे तुमच्या ताकदीची परीक्षा होईल, कारण की तुम्ही 3 महिन्यामध्ये काय शिकला काय नाही हे यातूनच सिद्ध होईल. ही स्पर्धा असणार आहे कबड्डीची मॅच. तेव्हा सर्वजण खूप खुश होतात. तेव्हा पाटील मॅडम सांगतात की तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कबड्डीच का निवडलं, कारण ही तुमच्या ताकदीची परीक्षा आहे. कबड्डी तुम्हाला प्रेरणा देते, कारण कबड्डी तुम्हाला टीमवर्क शिकवते आणि लढण्याची ताकदही देते. मॅच म्हणजे आज तुम्हाला कबड्डी खेळून तुमचं खरं रूप दाखवायचं आहे असं पाटील मॅडम सर्व ट्रेनिंग ऑफिसरला सांगत असतात. विनायक सर ट्रेनिंग देणार असतात. पाटील मॅडम सांगतात की सर्वांनी एकदम छान खेळायचं. तर पाटील मॅडम तेथून जातात. तेव्हा कीर्ती मनात विचार करते, काहीही करून या मॅचमध्ये मला स्वतःला सिद्ध करायचं आहे, मी अजिबात कुठेही मागे पडणार नाही असा मनाशी पक्का निश्चय ती करत असते. तेव्हा ती हळूच संजयकडे पाहते. तिला संजयचे खोचक बोलणे आठवत असते, कारण तो बोललेला असतो की ह्या ट्रॉफीला हात लावण्याची अजिबात तुझी लायकी नाही. त्यानंतर विनायक सर कबड्डीबद्दल माहिती सांगत असतात आणि कबड्डी कशी खेळायची यातील बारकावेही सांगत असतात. ट्रेनिंग ऑफिसर खूप मन लावून ती माहिती ऐकत असतात. तेवढ्यातच राहुल रोमाला हळूच बोलतो की 4000 वर्षापूर्वी कबड्डी खेळ कसा सुरू झाला असेल. मला असं वाटतंय की विनायक सर आत्ताच कधीतरी रिटायर्ड झाले असतील आणि बाताबग 4000 वर्षापूर्वीच्या मारत आहे म्हणून राहुल रोमाबरोबर हसतो, परंतु रोमा हसत नाही. तेव्हा विनायक सरांचं लक्ष राहुलकडे जातं. ते राहुलवर खूप ओरडतात आणि मी काही जोक सांगत आहे का असं विचारतात. त्याला ते समोर बोलवतात आणि काय जोक झाला असं विचारतात. तेव्हा राहुल सांगतो, 4000 वर्ष म्हणजे खूप झाली, त्यामुळे मी हसलो. विनायक सर राहुलला शिक्षा म्हणून एक जड टायर उचलायला सांगतात आणि ग्राउंडला 4 फेऱ्या मारायला सांगतात. राहुल लगेच तिकडे जातो. त्यानंतर कबड्डीची मॅच चालू होते. कीर्तीचा उत्साह खूप वाढलेला असतो. ती खूप मेहनत करून प्रॅक्टिस करत असते. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. तर विनायक सर संजयकडून प्रॅक्टिस करून घेतात. चांगला परफॉर्मन्स दिल्याबद्दल त्याला गुड असं बोलतात. कीर्तीची वेळ येते तर विनायक सर तिच्याजवळ जातात. संजय लगेच विनायक सरांना बोलतो की कीर्तीची तब्येत ठीक नाही, त्यामुळे तिच्याकडून जरा अपेक्षा ठेवू नका. तेव्हा कीर्ती सांगते, सर मी जास्तीत जास्त मेहनत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तेव्हा विनायक सर संजयला खूप रागवतात. तेव्हा विनायक सर कीर्तीला सांगतात की कीर्ती, तुला 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त स्क्वॉट मारायचे आहेत. तेव्हा कीर्ती हो बोलते. सर्वजण कीर्तीकडे पाहतच असतात.
तेव्हा कीर्ती खूप मेहनत करून 50 स्क्वॉट एका मिनिटामध्ये मारते। सर्वजण तिच्या जवळ येतात आणि तिचं खूप कौतुक करतात। तर राहुलचा मात्र जळफळाट होतो, कारण तो कीर्तीला खूप काही बोललेला असतो। तो कीर्तीसमोरच तोंडावर पडतो। रोमा आणि राहुल कीर्तीचं खूप कौतुक करत असतात। संजय मात्र रागात त्यांच्याकडे पाहत असतो। रोमा राहुलकडे पाहून टोमणा मारते की कोणी काहीही म्हणू देत, परंतु कीर्ती तू मेहनत घेते त्याचं फळ तुला मिळत आहे। दुसरीकडे सोनाली आणि विक्रम दुकानात असतात। त्यांच्या दुकानात गिराईक साडी घेत असतं। तेव्हा सोनालीचं लक्ष समोर एमिलीच्या पार्लरकडे जातं। एमिलीच्या पार्लर बाहेर बायकांची खूप गर्दी असते। त्या एमिलीच्याच दुकानात आलेल्या असतात। ते पाहून सोनालीला धक्का बसतो। तेव्हा ती विक्रमला सांगते, एमिलीकडे बायका आल्याच आहेत तर मी इकडे गिराईक ते वळवते, असं म्हणून ती त्या बायकांजवळ जाते आणि त्यांना सांगते, तुम्ही असं उन्हात उभं राहू नका, नाहीतर तुमचा रंग अजून रापून जाईल। तुम्ही आमच्या दुकानात चलता का? तिथे खूप छान साड्या आल्या आहेत। तसंही त्या साड्या नेसल्यावर तुम्ही एकदम सिनेमातल्या हिरोईनीसारखं दिसणार। म्हणून सोनाली एका बाईचा हात पकडते आणि तिच्या दुकानाकडे घेऊन जायला निघते। ती बाई सोनालीचा हात झिडकारते आणि सोनालीला बोलते, आम्हाला साड्या घ्यायच्या नाहीत, आम्हाला पार्लरमध्येच जायचं आहे। तेव्हा सोनालीचा मात्र जळफळाट होतो। सोनालीला वाटतं मी एमिलीची वाट लावायला लागले आणि माझीच वाट लागली। तेवढ्यातच सोनालीच्या दुकानात असणारं गिराईक पुन्हा साडी न घेता तेथे येतं आणि सोनालीला बोलतं की तुमच्या दुकानात खूप महाग साड्या आहेत, त्यामुळे आता आलोच आहेत तर आम्ही पार्लरमध्ये जातो। हे ऐकून सोनाली पुन्हा तोंडावर पडते आणि त्या बाईकडे पाहतच राहते। इकडे कीर्ती, रोमा आणि राहुल जेवण करत असतात। तेवढ्यातच कीर्तीच्या मोबाईलवर शुभमचा मेसेज येतो। तेव्हा कीर्ती गालातल्या गालात हसत असते। तर रोमा आणि राहुल तिच्याबद्दलच बोलत असतात की कीर्तीचा परफॉर्मन्स आजकाल खूप सुधरत चालला आहे, परंतु कीर्तीचं त्या दोघांकडे लक्ष नसतं। ती शुभम बरोबर चॅटिंग करत असते। तेव्हा राहुल कीर्तीला भानावर आणतो आणि तिला बोलतो की फ्रेंड्स लोकांना आता अजिबात महत्त्व नाही, तुझ्या लवबर्ड बरोबर गप्पा मारत आहेस। तेव्हा कीर्ती अजून हसू लागते। रोमा कीर्तीला सांगते, तू शुभमला फोन का नाही करत? त्यावेळी कीर्ती बोलते, मी नंतर फोन करेल, असं म्हणून ती ताट ठेवायला दुसरीकडे जाते। तेव्हा राहुल कीर्तीचा मोबाईल लगेच त्याच्याजवळ घेतो। तेवढ्यात कीर्तीही तेथे येते। तर राहुल तिला शूज आणायला तिच्या रूममध्ये पाठवतो। कीर्ती तेथून जाते तेव्हा राहुल रोमाला बोलतो की तुला मिमिक्री करता येते ना? मग कीर्तीच्या आवाजात तू आता शुभम बरोबर बोलायचं। रोमा त्यासाठी नकार देत असते, परंतु राहुल ऐकत नाही। राहुल खूप आग्रह करत असल्यामुळे रोमा शुभमला कॉल करते। दुसरीकडे शुभम दुकानावर असतो। कीर्तीचा फोन आला या विचाराने तो कीर्तीला सांगतो की मला तुमची खूप आठवण येत होती, मी तुम्हाला फोन करण्याचाच विचारत होतो। इकडे रोमा कीर्तीच्या आवाजात शुभम बरोबर बोलत असते। दुसरीकडे शुभमला समजतं की हा कीर्तीचा आवाज नाही। तेव्हा तो विचारतो, तुमच्या आवाजाला काय झालं? हा आवाज जरा वेगळाच वाटतोय। तेव्हा राहुल आणि रोमाची खूप धांदल उडते। रोमा सांगते, आज मी आईस्क्रीम खाल्ली त्यामुळे आवाज जरा वेगळा झाला आहे। शुभम तिला आवाज ठीक करण्यासाठी काही उपायही सांगतो। त्यानंतर शुभम बोलतो, तुम्हाला आज माझी खूप आठवण येत आहे का? तेव्हा रोमा सांगते, काल तुम्ही माझ्या स्वप्नामध्ये आला होतात, तुम्ही खूप हँडसम दिसत होता आणि तुम्ही तो निळा कुर्ताही घातला होता। राहुल रोमाला खुणावतो की आत्ता शुभमला तो निळा कुर्ता घालून सेल्फी पाठवायला सांग। रोमा शुभमला सांगते, आत्ताच्या आत्ता तो निळा कुर्ता घालून मला फोटो पाठवायचा आहे। शुभम सांगतो की नाही, मी उद्या पाठवतो, परंतु रोमा ऐकत नाही। वेळी शुभम बोलतो, हैदराबादला जाऊन तुम्ही भलत्याच हट्टी झाल्या आहात। तेव्हा राहुल मोठ्या मोठ्याने हसत असतो। रोमा सांगते, मी तुमच्या फोटोची वाट पाहत आहे, असं म्हणून ती फोन ठेवते। राहुल खूप मोठ्या मोठ्याने हसत असतो। दुसरीकडे शुभम घरी येतो आणि निळा कुर्ता कपाटामध्ये शोधत असतो, परंतु त्याला तो सापडत नाही। तेव्हा तो जिजाक्कांना विचारतो। जिजाक्का सांगतात की तो धुण्याच्या कपड्यांमध्ये टाकला आहे। तेव्हा शुभमला टेन्शन येतं। कीर्ती तर बोलली होती मला आत्ताच्या आत्ता सेल्फी पाहिजे, मग आता काय करावं याचं त्याला खूप टेन्शन आलेलं असतं। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये कबड्डीच्या मॅचमध्ये कीर्ती आपला जलवा दाखवणार आहे, तर पाटील मॅडम तिच्यावर खूप खुश होतात। मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।